नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर. ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता फायनली सगळे डॉट्स महिपतशी कनेक्टेड होत आहे आणि लवकरच महिपतचं नाव समोर येणार आहे. हो प्रेक्षकांनो, जशी जशी आता मालिकेचे समोरचे एपिसोड्स येत आहेत तसं तसं नवीन नवीन खुलासे होणार आहे आणि या सगळ्यात आता महिपतचं नाव अर्जुन आणि सायली समोर येणार आहे. तर बघूया प्रेक्षकांनो कसं काय झालं ते. आपण पाहतो आहोत ठरलं तर मगचा 22 नोव्हेंबरचा एपिसोड रिव्ह्यू. तर आजचा भाग सुरू होतो. आता आपल्या प्रश्नांची उत्तरं विचारण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी अर्जुन सायली जातात या सदाशिव आणि मैनावतीकडे. आणि आता सदाशिव म्हणतो अर्जुनला, बोला जावई बापू. अरे हां, माफ करा अर्जुनराव, तुम्हाला काय विचारायचं ते विचारा, आम्ही सगळी खरं खरं उत्तरं देऊ आणि तसं तर आम्ही नेहमीच खरं बोलतो. तर हे ऐकून आता सायली म्हणते, काय म्हणालात, पुन्हा एकदा म्हणा. तर त्यावर आता सदाशिव आपलं सेंटेन्स करेक्ट करतो आणि म्हणतो, हां म्हणजे यापुढे आम्ही खरंच बोलू. आणि आता मैनावती सुद्धा म्हणते की काय विचारायचं आहे तुम्हाला. तर आता सायली म्हणते की मी तुमची मुलगी नाही आहे, हे तर सिद्ध झालंच आहे. मग आता तो फोटो, तो फॅमिली फोटो तुमच्याकडे कसा आला, आता मला हे सांगा. तर आधी हे गप्प बसतात. तर अर्जुन म्हणतो, बोला, मी तुमच्या घरी येऊन तुमच्या फॅमिली फोटोमध्ये माझ्या बायकोला पाहिलं म्हणून मला असं वाटलं की ती तुमची मुलगी आहे म्हणून, पण असं काहीही नाही आहे. बघत राहा प्रेक्षकांना, आता खूप मोठा खुलासा होणार आहे समोर. तर आता अर्जुन म्हणतो, माझी बायको तुमच्या फॅमिली फोटोमध्ये कशी आली. तर आता हे दोघं गप्प असतात. तर आता सायली म्हणते या दोघांना, ठीक आहे नका सांगू तुम्ही, आम्ही निघतो इथून. आता पुढे ती अर्जुनला म्हणते की इन्स्पेक्टर सावंतांना फोन करा. तर अर्जुन म्हणतो, हो त्यांना आत्ताच फोन करतो, इथेच येऊ दे ना त्यांना. तर लगेच आता सदाशिव आणि मैनावती म्हणतो, नको नको नका करू, पोलिसांना नका बोलू, आम्ही सांगतो, सगळं सांगतो. या सदाशिव म्हणतो, आत्ताच तर गेलो होतो ना मी मागच्या वेळेला, इतकं पाठ दुखते, अजूनही माझे पाठ दुखते, फोन नका करू, लय मारलो. तर आता मैनावती म्हणते सदाशिवला की मग खरं खरं सांगून टाका ना. तर आता सदाशिव सांगतो अर्जुन आणि सायलीला की भिंतीवर आता जो फोटो बघितला होता अर्जुनने तो खोटा फोटो होता. आणि आता हे दोघं जण सांगतात की तसं तर यांना 4च मुली आहे, सोना, मोना, टीना आणि मीना. आणि हे दोघं आता अजून एक गोष्ट सांगतात सायली आणि अर्जुनला की जो 5व्या मुलीचा फोटो होता ना तो वरून असा चिटकवला होता कॉम्प्युटरने. त्याला काय म्हणतं ना ते तसं कळतच नाही, ते असा चिटकवला होता वरून, असं आता सदाशिव अर्जुनला म्हणतो. तर त्यावर आता अर्जुन म्हणतो फोटोशॉप. तर मैनावती म्हणते हां हेच नाव होतं काहीतरी. तर आता सायली विचारते कोण तो. तर ही मैनावती म्हणते, अगं तोच ज्यांनी आम्हाला हे सगळं करायला सांगितलं, भिंतीवर फोटो लटकवायला सांगितलं आणि त्या बदला त्यानं रोकड पण मोजली. तर आता अर्जुन सायलीला विचार पडतो की कोणी सांगितलं असेल हे सगळं करायला. इथे आता सीन शिफ्ट होतो आणि आता अश्विन आला असतो चेकअप करण्यासाठी अस्मिताचं. पण अस्मिताचं मन काही लागतच नसतं, कारण तिला 100% गॅरंटी असते की तिने सचिनलाच बघितलंय. तर आता हिची अवस्था बघून अश्विन म्हणतो अस्मिताला की काय ग अस्मिताई, काय सुरू आहे. अगं तुझा BP लो दाखवत आहे, पल्स लो दाखवत आहे, कसलं टेन्शन घेतेस तू. अगं बाळाच्या हेल्थसाठी हे चांगलं नाही आहे. तर अस्मिता म्हणते हो का, आणि स्ट्रेस घेण्यासारखं काही घडलं असेल तर मग काय करायचं. तर आता पूर्णाजी म्हणतात, काय ग तू काय तेच धरून बसली अस्मिता, माझी तर 100% खात्री आहे तू ज्याला पाहिलंस ना तो सचिन नसणार. तर अस्मिता आता म्हणते, मग सचिन माझा कॉल का नाही उचलत आहे. तर आता अश्विन म्हणतो अस्मिताला, अगं कॉन्फरन्स किती हेक्टिक असते तुला माहिती तरी आहे का, फोन उचलायला वेळ नसतो तिथे. तर अस्मिता आता म्हणते ठीक आहे मग आता मीच जाते त्याच्या कॉन्फरन्सला. तर पूर्णाजी म्हणतात म्हणजे. तर अस्मिता म्हणते म्हणजे मी आता दिल्लीला जाते, तो कुठे आहे, कोणत्या हॉटेलमध्ये तो थांबला आहे हे मला माहिती आहे, त्यामुळे आता मी अर्जुनला सांगते बुकिंग करायला. आणि आता अस्मिता मागते तिचा फोन कल्पनाला. तर कल्पना तर आधी नाही म्हणत असते, पण अस्मिता कल्पनाचा फोन मागते आणि आता कल्पना आधी नाही म्हणत असते, पण आता परत एकदा अस्मिता म्हणते की मम्मा दे ना गं फोन. तर त्यानंतर आता कल्पना अस्मिताला फोन देऊन देते. त्यानंतर अर्जुनसुद्धा आता फोन नसतो घेत. तर त्यावर अस्मिता म्हणते, हा अर्जुन काय करतोय, कॉल का नाही उचलत आहे हा, मीच बुकिंग करते आता. तर अश्विन म्हणतो, हे बघ अस्मिताई, अगं तू वेडेपणा करू नकोस, अशा परिस्थितीत ट्रॅव्हल नको करू, ट्रॅव्हल नसतं करायचं अशा परिस्थितीत. तर आता अस्मिता म्हणते, का आजारी आहे का मी. तर अश्विन म्हणतो, अगं पण. तर अस्मिता म्हणते, का गरोदर बायका ट्रॅव्हल नाही करत, मी दिल्लीला जाणार आहे आणि दॅट्स फायनल. तर इथे आता हट्ट धरून असते अस्मिता आणि इकडे आता सीन शिफ्ट होतो. तर अर्जुन विचारतो, तो माणूस कोण, कोण तो माणूस. तर आता सदाशिव आठवण्याचा प्रयत्न करतो. तर अर्जुन म्हणतो, नाव आठवत नाही का, थांबा आत्ताच कॉल लावतो. तर लगेच आता हा पोपटासारखा बोलायला लागतो सदाशिव आणि म्हणतो, अरे आठवलं हां त्याचं नाव हे गणपत शिखरे. तर मैनावती म्हणते, नाही महिपत शिखरे. आणि दोघंही म्हणतात हां महिपत शिखरे नाव होतं त्याचं. आता हे नाव ऐकून अर्जुन सायलीला धक्काच बसतो की हा महिपत शिखरे इथे कुठून आलाय म्हणून. तर आता अर्जुनला वाटत असतं की हे त्याचीच माणसं आहे. तर अर्जुन विचारतो सदाशिव आणि मैनावतीला की तुम्ही त्याला कसं ओळखता. तर हे दोघं म्हणतात, हो नाही आम्ही नाही ओळखत त्याला. आणि मैनावती म्हणते, हो ना तो स्वतःच आमच्या दुकानात आला होता
आणि मी सांगितलं तो फोटो भिंतीवर लावायचा. आणि मग आम्ही फक्त ऐकलं त्यांनी जे सांगितलं ते. त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही सांगाल ते ऐकाल तर खिसे भरील, नाही तर तुमचं नरड कापीन, असा बोलत होता हो तो. आणि सदाशिव म्हणतो हो आम्ही खूप घाबरलो होतो, त्यामुळे त्या मैपत चिकरेने जे सांगितलं आम्हाला ते करावं लागलं. आणि खरं तर आम्हाला 4च पोरी, बबली आमची पोरगी नाही, पण त्यांनी आम्हाला जसं जसं करायला सांगितलं आम्ही तसं तसं केलं. खरं तर बबली लहानपणी हरवलीच नव्हती, कारण ती आमची मुलगीच नाही, आम्हाला काही माहीतच नाही तिच्याबद्दल. आम्ही हे सगळं खोटं सांगितलं. त्याने जसं जसं सांगितलं आम्ही तसं तसं केलं. तर मैनावती सुद्धा आता म्हणतो को हो आम्हाला माफ करावं. अगं सायली तू तरी समजून घे ग, गडा कापाचं म्हणायला होता ना तो. तर सायलीमध्ये तुम्ही दोघं ना समजण्याच्या पलीकडे गेलाय. एका गुंडाच्या सांगण्यावरून तुम्ही एक चांगलं कुटुंब उद्ध्वस्त करायला निघाला होतात. आणि काय त्याने तुम्हालाच का सांगितलं करायला, काय हेतू काय होता त्याचा. तर सदाशिव म्हणतो ते काय आम्हाला माहीत नाही. तर आता अर्जुनला पहिले क्रॉस व्हेरीफाय करून घेतो अर्जुन, कारण हे इतके खोटे बोलला असतात की यांच्यावर विश्वास बसणं थोडं कठीण असतं. तर अर्जुन म्हणतो तुम्ही खरं बोलताय ना. तर मैनावती म्हणते हो हो यांची शपथ तो मी खरी बोलते आता, आम्ही दोघंही खरं बोलतोय आता. आणि इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि सचिन खूप टेन्शनमध्ये असतो, कारण त्याला माहिती असतं की अस्मिताने आपल्याला बघितलंय आणि आता ती काही ना काही स्टेप नक्कीच उचलणार आहे. तिचे आता कॉल्स वगैरे आता बघून सचिन म्हणतो की अस्मिता तर खूप फ्रस्ट्रेट झालेली दिसते, काय करू तिची समजूत कशी घालू आता मी. आणि जर अस्मिताची समजूत नाही काढली तर ती दिल्लीला सुद्धा जाऊ शकते, असे आता याच्या डोक्यात विचार येत असतात सचिनच्या. आणि सचिन आता हे सगळं एकट्याशी बडबड करत असतो. तर त्यानंतर आता सचिन म्हणतो नाही नाही असं होऊन चालणार नाही. आणि सचिन लगेच फोन करतो आता कल्पनाच्या फोनवर. तर कल्पना म्हणते अस्मिताला बघ अस्मिता, सचिन माझ्या फोनवर फोन करतोय. तर अस्मिता म्हणते दे लवकर दे माझ्याकडे. आणि आता अस्मिता फोन घेतल्या घेतल्या लगेच आता कोसळतेच याच्यावर आणि सचिनला म्हणते काय रे तू मम्माला फोन का लावलास, माझा फोन का नाही घेता, मी तुला इतके कॉल्स केले. काय रे माझा कॉल घ्यायला तुला वेळ नाही आहे आणि आता तू मम्माला फोन करून काय सांगणार आहेस की तुमची मुलगी मला कॉल करून त्रास देते ते. तर आता सचिन हळू आवाजातच बोलतो की अगं शांत हो. तर सचिनला वाटत असतं की जर समीराने म्हणजे साक्षी शिखरेने ऐकलं तर झालं मग, त्यामुळे हा हळू आवाजात बोलतो अस्मिताशी आणि म्हणतो अगं मी तुला खूप कॉल्स केले पण तू घेतला नाही म्हणून मी मम्माच्या फोनवर केला. तर अस्मिता म्हणते हो का. आणि अस्मिता लगेच आता फोन चालूच असतो. तर ती विचारते कल्पनाला मम्मा माझा फोन कुठे आहे. तर आता कल्पना म्हणते अगं तुझा फोन खाली आहे हॉलमध्ये, तिथेच राहिलाय तो. तर अस्मिता म्हणते या सचिनला की ठीक आहे पण काय रे सचिन तू इतका हळू का बोलतोयस. तर हा सचिन खोटं सांगतो अस्मिताला आणि म्हणतो अगं मी कॉन्फरन्समध्ये आहे ना, कॉन्फरन्समध्ये येऊन जस्ट बाजूला आलोय आणि तुझ्याशी बोलतोय म्हणून हळू बोलतोय ग मी. तर आता अस्मिता विचारते कुठे आहेस तू आता. तर सचिन म्हणतो अगं कुठे असणार आहे मी, कॉन्फरन्स दिल्लीला आहे तर दिल्लीलाच असेल ना मी. अगं आता तुझे मिस कॉल्स पाहिले म्हणून तुला फोन केलाय, तुझ्या तब्येतीच्या काळजीपोटी. सांग काही झालायस का, ओके आहेस ना तू, इतके फोन केलेस तू म्हणून विचारतोय. तर अस्मिता म्हणते नाही ठीक आहे ओके आहे मी. आता सचिन म्हणतो अस्मिताला की हे बघ मला एक दिवस गॅप आहे तर मी विचार करतोय की तुला येऊन भेटावं म्हणून. तर आता अस्मिता म्हणते बापरे म्हणजे तू एका दिवसासाठी तुला एक दिवस सुटते तरी तू त्रास करून मला येणार आहे भेटण्यासाठी. तर सचिन म्हणतो ऑफकोर्स अस्मी यू नो ना आय लव्ह माय ब्युटिफुल वाईफ. तर बघा प्रेक्षकांनो त्याला बरोबर माहिती असतं की अस्मिताला कसं हँडल करायचं आहे म्हणून हा तिला म्हणतो की मी तुला एका दिवसात भेटायला वगैरे येतो, म्हणजे अस्मिताचा राग शांत होऊन जाईल आणि तिचं दुर्लक्ष होणार. आणि पुढे आता हा म्हणतो सचिन की मी तिच्यासाठी मग एवढं पण नाही करणार का माझ्या ब्युटिफुल वाईफसाठी. तर अस्मितामध्ये बरं. आणि त्यानंतर आता अस्मिता लाजत वगैरे असते आणि हिचा राग सुद्धा गेला असतो. आता यांचं लव्ह यू टू फोनवर म्हणणं होतं सगळ्यांसमोर. आणि आता फोन ठेवल्यावर इकडे आता सीन शिफ्ट होतो. तर आता अर्जुन म्हणतो की नाही तरी मला एकदा परत कन्फर्मच करायचं आहे, कारण आता सायलीचा तुमच्या दोघांसारख्या लोभी माणसांसोबत काहीच कनेक्शन नाही आहे हे आता कळलंय. तर मला परत तुमची DNA टेस्ट करायची आहे. आता मैनावती अशी करते नेहमीसारखी मूर्खासारखी की काय करायचंय. तर अर्जुन म्हणतो DNA टेस्ट करायची आहे, म्हणजे काय ते कळेलच, तुमचे DNA सॅम्पल्स लागतील मला. आणि अर्जुन आपल्या खिशातला काहीतरी एक म्हणजे छोटीशी प्लास्टिकची पिशवी काढतो आणि त्यामध्ये म्हणतो मैनावतीला की यामध्ये तुमचा केस टाका. तर आता ही काही करत नसते पहिले. तर सदाशिव म्हणतो अगं टाक ना पटकन. तर मैनावती म्हणतं काय करावं लागतं बाई. आणि त्यानंतर आता मैनावती तिचा केस काढते आणि त्यामध्ये सॅम्पल टाकते. आणि दुसरीकडे तर सायली सुद्धा तेच करते. सायली आता तिचं जे केस असतं ते काढते आणि सॅम्पल देऊन देते आता अर्जुनच्या हाती. तर अर्जुन म्हणतो आता मला कोणताच चान्स घ्यायचा नाही आहे. तर आता काय होतं अर्जुन फोन करतो चैतन्याला आणि म्हणतो की या वेळेला मला कोणतीच रिस्क नाही घ्यायची आहे, त्यामुळे आत्ताच्या आत्ता जिथे मी तुला लोकेशन एक सेंड करतो तिथे ये आणि सॅम्पल्स घेऊन जा आणि डायरेक्ट लॅबमध्ये नाही. तर बघा प्रेक्षकांना आता सॅम्पल्स तर खरेच येणार आहे.
तर त्यानंतर आता सदाशिव म्हणतो अर्जुनला, काय हो आम्हाला तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये तर नाही नेणार ना? तर अर्जुन म्हणतो नाही नाही, तुमच्या गुन्ह्याची शिक्षा आहे ना तुम्हाला तर मिळेलच. तर सदाशिव म्हणतो म्हणजे? तर अर्जुन म्हणतो लवकरच कळेल. आता ही मैनावती रडू लागते आणि म्हणते अरे देवा, अगं ए सायली, ए पोरी सांग ना ग, त्यांना दया करायला सांग थोडी आमच्यावर. तर आता सायली अर्जुन जवळ जाते आणि हळूच आवाजात अर्जुनला विचारते की काय हो आपण परत DNA टेस्ट का करतोय? तर अर्जुन म्हणतो लास्ट टाइम DNA टेस्ट पॉझिटिव्ह आली होती, तुझे DNA सॅम्पल्स कोणीतरी बदललेत यावर मला डाऊट आहे आणि ते म्हणूनच मला परत करायची आहे. या सगळ्यात महिपतचं नाव आहे, म्हणजे आता आपल्याला जास्त सावध राहावं लागेल. तिकडे आता सीन शिफ्ट होतो आणि सगळ्यांना समजतं की आता अस्मी नॉर्मल झाली आहे, तिचा राग शांत झालाय. तर आता अश्विन म्हणतो अस्मिताला की अरे वा भांडण मिटलं, म्हणजे आता BP सुद्धा नॉर्मल राहील, त्या काळजी करण्यासारखं काही नाही, चला निघतो मी. तर आता कल्पना अश्विनला थांबवते आणि म्हणते अश्विन कॉफी करू की काहीतरी खाऊनच जा ना? तर बघा आता अश्विन परत आपले रंग बदलतो, लगेच चेंज होतो आणि म्हणतो काय तुमच्याकडे चेकअप करायसाठी आलेल्या डॉक्टर्सला तुम्ही काय जेवायला घालता का? तर आता पूर्णाजी अश्विनला म्हणतात अरे अश्विन काय बोलतोयस तू? तर अश्विन म्हणतो नाही म्हणजे तुमच्यासाठी मी सुद्धा एक डॉक्टरच आहे ना. काय अस्मिताईला बरं नसलं की अश्विनला बोलवा. आणि सायलीला चक्कर आली की म्हणायचं अरे अश्विन तुझ्यातला डॉक्टर कुठे हरवला? पण तन्वीला बरं नसलं तर तुमच्यापैकी साधं कोणी तिला भेटायला सुद्धा जात नाही. तर पूर्णाजी म्हणतात आता अश्विनला की तन्वीच्या बाबतीत तू कुठलीही अपेक्षा करू नकोस आमच्यापासून. तर आता अश्विन म्हणतो मग माझ्याकडून सुद्धा एका डॉक्टरच्या कर्तव्य पलीकडे कुठलीच अपेक्षा तुम्ही करू नका, कारण या घरात मी तेवढ्यासाठीच उरलोय ना, फक्त आजारी माणसांना तपासणारा फक्त एक डॉक्टर. तर असं बोलून अश्विन तिथून निघून जातो. इकडे आता सीन शिफ्ट होतो. आता प्रतिमा झोपली असते आणि तिला परत तेच स्वप्न दिसत असतं महिपतचं, कारण यांचा खूप मोठा सीन येणार आहे आता लवकरच. महिपत प्रतिमा आणि सायली एकमेकांसमोर असणार आहे. तर जो महिपतने जेव्हा हिला जाळलं असतं प्रतिमाला, आता हेच सगळं पुसटच आता प्रतिमाला दिसत असतं स्वप्नात तिच्या, आणि प्रतिमा आता अस्वस्थ होते आणि जोरात ओरडते. तर विराज लगेच धावत येतो. तर इथे परत आता सीन शिफ्ट होतो आणि आपल्याला आता साक्षी दाखवली जाते. तर ती आता तोच विचार करत असते की सचिन अस्मिताला बघून पळाला तिथून, म्हणजे यांचं काहीतरी कनेक्शन नक्कीच आहे. तर आता साक्षी गार्डनमध्ये वॉक करत असते आणि तिच्या डोक्यात हेच सगळं सुरू असतं. त्यानंतर थोडीशी आता टेन्स असते साक्षी आणि ती एका बेंचवर बसते. तिथे एक पंडित येतात आणि समहाव आय डोंट नो कुठून येतात आणि ते आता साक्षीला म्हणतात की जो थकला तो संपला. हे बघा आता पुढे काय सल्ला देतात हे जे पंडित किंवा गुरुजी असतात ते साक्षीला. तिथे आता सीन शिफ्ट होतो आणि रविराज धावत येतो आणि विचारतो गो प्रतिमा तुला काय झालं? मगाशी मी बघायला आलो होतो तेव्हा तर तुला काय झोप लागली होती, अचानक का जागी झालीस? तर त्यानंतर आता प्रतिमा सांगते की मला स्वप्न पडलं आणि तिचे शब्दसुद्धा आता स्पष्ट असतात. त्यानंतर आता रविराज तिला पाणी वगैरे प्यायला घालतो, तिला शांत करतो आणि आता प्रतिमा सांगू लागते की विचित्र स्वप्न होतं ते, एक माणूस आणि असं मला नीट आठवत नाही असं अंधुक होतं ते. रविराज म्हणतो अगं प्रतिमा स्वप्न कसलंही पडू शकतं आपल्याला, तू फार विचार करू नकोस. तर प्रतिमा म्हणते नाही मला का कोणास ठाऊक असं वाटतं की हे माझ्या बाबतीत आधी घडलेलं आहे. तर रविराजला हे ऐकून सुद्धा थोडंसं त्याला टेन्शन येतं आणि काळजी वाटू लागते. रविराज म्हणतो म्हणजे हे सगळं आपल्या भूतकाळाशी संबंधित वाटतंय तुला, जे आपला ॲक्सिडेंट वगैरे झाला त्या संदर्भात आहे का काही? तर आता प्रतिमा म्हणते नाही मला नाही माहिती. तर रविराज म्हणतो अगो आठवण्याचा प्रयत्न कर, जसं तुला बाकी सगळ्या गोष्टी आठवतात तसं हे पण आठवेलच. तर प्रतिमा परत एकदा आठवण्याचा प्रयत्न करते पण तिला त्रास होत असतो. तर ती म्हणते नाही माझं डोकं ठणकायला लागलं आता, नाही आठवत आहे मला. तर रविराज म्हणतो बरं तू त्रास करून नको घेऊस. इकडे आता सीन शिफ्ट होतो. आता हे गुरुजींचं वाक्य आहे कोण की जो थांबला तो संपला, हे ऐकून आता हिला काही इंटरेस्ट नसताना ही आता साक्षी उठून जाते. तर हे गुरुजी म्हणतात अगं थांब पोरी, तुझा चेहराच सांगतोय की तू एका विचित्र चक्रात अडकली आहेस. संशयाच्या घोरातून सुटका करून घेणं केवळ कठीणच नाही तर अशक्य होऊन बसलाय तुला. तर साक्षी विचारते कोण आहे तुम्ही? तर गुरुजी म्हणतात मी कोण तू कोण, आपण सगळे तो जो वर बसलाय ना त्याच्या इशाऱ्यावर नाचणारे बावले आहोत, पण तुझ्याकडून त्यांची सेवा कमी पडते आणि आयुष्याच्या तिजोरीत पापाचं वजन वाढत आहे पोरी, आणि पुण्याचं पारडं वर जाण्यासाठी हे तुला बदलावं लागेल आता. आता साक्षी म्हणजे तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. तर आता हे गुरुजी म्हणतात की देवी आईची मनोभावे तू आराधना कर आणि घरातल्या व्यक्तींना देवी आईची पूजा करू दे मुली. आणि म्हणूनच प्रेक्षकांना आता महिपत जाणार आहे मंदिरात पूजा करण्यासाठी, जिथे तिला प्रतिमा सुद्धा दिसते. आणि त्यानंतर गुरुजी सांगतात की जवळच्या व्यक्तीला घरातल्या सोबत ने आणि पुण्य कमाव. आता साक्षी विचारते जर का मी हे सगळं केलं तर माझं मन शांत होईल का? तर सगळं माझ्या मनासारखं होईल, माझं भविष्य चांगलं होईल? तर त्यानंतर गुरुजी म्हणतात की हो निश्चितच होईल, वाईट काळ फार दिवस टिकत नाही. तर साक्षी म्हणते तुम्ही हे सगळं काय बोलताय मला नाही समजत आहे, पण थँक्यू सो मच.
आणि त्यानंतर साक्षी काहीतरी पैसे ऑफर करते आता गुरुजींना. तर गुरुजी म्हणतात नाही नाही, हे नको मला. सापडणाऱ्या व्यक्तीला योग्य मार्ग दाखवणं हेच माझं जीवन कार्य आहे. मी त्याचा मोबदला घेत नाही. तू सुखी राहा असं म्हणतात. तरी गुरुजी तिथून निघून जातात. इकडे आता सीन शिफ्ट होतो. प्रतिमा आता संध्याकाळचा दिवा वगैरे लावते देवी समोर आणि म्हणते की देवी आई, तुझ्या कृपेने मला सगळं काय आठवायला लागलंय जवळपास, पण ज्याचा त्रास होतो तेच का नाही आठवत आहे? जी वाईट स्वप्न का पडतात आणि मग जे दिसतं त्याचा अर्थ का लागत नाही? याआधी प्रत्येक वेळी तू मला राहायला मदत केलीस. माझ्याकडे राहायला घर नव्हतं तेव्हा मी तुझ्याच आश्रयाला आले आणि मग सायलीच्या रूपात तूच तर मला भेटलीस. आणि आता प्रतिमाला फ्लॅशबॅक आठवतं की कसं सायलीने शोधत आता प्रतिमा आत्याला तिच्या घरी नेलं असतं. हे सायलीने शोधून काढलं असतं प्रतिमाला. हे सगळं आता प्रतिमाला फ्लॅशबॅक आठवतं. आणि आता प्रतिमा म्हणते मग आता या वेळेला सुद्धा तितक्यात आता देवी आईच्या डोक्यावर प्रतिमाने ठेवलेलं फूल खाली पडतं. आणि हे बघून आता प्रतिमा खूप आनंदी होते. आणि आता ते फूल हाती घेऊन प्रतिमा म्हणते, अच्छा म्हणजे या वेळेला सुद्धा तू मला मदत करणार आहेस ना आणि तूच मार्ग दाखवणार आहेस ना? देवी आई, मी हाच तुझा संकेत मानून मंदिरात तुझ्या दर्शनाला येईल. मग तरी माझ्या पुढचा हा काळोख दूर कर. सो प्रेक्षकांनो, आता प्रतिमा सुद्धा त्याच मंदिरात जाणार आहे आणि सायली सुद्धा तिथेच. आता कशी जाते बघूया. इथे आता सीन शिफ्ट होतो. आता अर्जुन आणि सायली आपल्या रूममध्ये असतात आणि डिस्कस करत असतात. त्या जे काही त्या लोखंडे कपल्सने सांगितलं ते खूप अनएक्सपेक्टेड आहे असं आता अर्जुन सायलीला म्हणत असतो. आणि पुढे आता अर्जुन म्हणतो, पण या सगळ्यांशी महिपत कसा कनेक्टेड आहे? आणि सायली सुद्धा म्हणते की हो ना, मुळात महिपतचा या सगळ्यांशी संबंधच काय आहे? कोणाला तरी माझे आईवडील बनवून त्यांना आपल्या घरी पाठवणं याच्या मागे त्याचा हेतू काय असेल? तर अर्जुन म्हणतो, कदाचित असं झालंच असेल की महिपतची जी मुलगी आहे साक्षी ती जेलमध्ये मेली म्हणून त्याचा तो बदला घेत असेल, आपल्यापासून सूड घेत असेल. तर सायली म्हणते हो असू शकते. तो महिपत शिकरे आहे ना, वाटेल त्या थराला तो जाऊ शकतो आणि वाटेल ते करू शकतो. पण आता आपण काय करायचं हो पुढे? तर अर्जुन म्हणतो, आता आपण त्या बाईकडे जाऊ ज्याकडे सदा आणि मैनाने तिच्या मुलीला पाठवलं होतं. तर सायली म्हणते की हो, त्या बाईसोबत बोलायलाच हवं. आपण सकाळीच निघूया का उद्या? म्हणजे आपण सकाळी गेलो तर त्यानंतर काय होईल, तुम्ही ऑफिसला जर डायरेक्ट गेल्या तर तुम्ही विसरून जाल नंतर जायचं. तर अर्जुन म्हणतो नाही ग, नाही विसरणार, पण ठीक आहे आपण उद्या सकाळीच जाऊया आणि मग मी ऑफिसला जातो. तर यांचं डिसाईड होतं. आणि आता ही प्रिया कान लावून उभी असते यांच्या दाराबाहेर आणि ही हसत असते. म्हणजे कदाचित तिचा काहीतरी प्लॅन असणार आहे याच्या मागे. आणि प्रेक्षकांनो, आजचा भाग इथेच संपतो. तर उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत. तर सायली सुद्धा त्याच मंदिरात जाते. प्रतिमाची स्मृती परत आली आहे तिचे आभार मानण्यासाठी. आणि त्यानंतर आता महिपत सुद्धा तिथेच असतो. तर गुरुजींनी साक्षीला सांगितलंय त्यामुळे. आणि दुसरीकडे आता अर्जुनला त्या बाईकडून सुद्धा कळतं की महिपत शिकरे सुद्धा आला होता की त्या मुलीची चौकशी करण्यासाठी. पण प्रेक्षकांना मला एक डाऊट आलाय की या बाईला तर अर्जुन सायलीने पोलीसमध्ये दिलं होतं. तर काय माहिती कसं की आता ही वापस आली. तर तुम्हाला सुद्धा हा डाऊट आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या आणि परवाचे एपिसोड अजिबात मिस करू नका, कारण खूप मोठा खुलासा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.